नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया जानेवारी वेतनबाबत मोठी अपडेट। जाणून घ्या सविस्तर। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। जानेवारी वेतन देयक बाबत आत्ताची मोठी अपडेट समोर आलेली आहे, ती म्हणजे जर संच मान्यताबाबत अंतिम मुदत जाहीर झाली आहे। सदर मुदतीच्या आता जर प्रक्रिया पूर्ण न केल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। यामध्ये सदर प्रक्रिया ही दिनांक 15 जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत। संच मान्यताबाबत शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 15/3/2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार 14/10/2025 रोजी सुधारित सूचना देण्यात आलेल्या आहेत। यानुसार युडायस नोंदवरील विद्यार्थी संख्या ग्राह्य धरली जाणार आहे। तसेच आधार वैध असणाऱ्या विद्यार्थीच अंतिम संच संख्येत मोजण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। आधार वैध असणाऱ्या विद्यार्थी संख्या ग्राह्य धरूनच सन 2025 ते 26 करिता संच मान्यता लॉगिनवर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। यामध्ये संच मान्यता असणाऱ्या शाळांनी त्रुटी दूर करून तातडीने संच मान्यता पूर्ण करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत। अंतिम मुदत 15 जानेवारी। सदर त्रुटींचे निवारण दिनांक 15/1/2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत। अन्यथा संच मान्यता पूर्ण न केलेल्या शाळांचे वेतन थांबविण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। शाळांनी तांत्रिक त्रुटी दूर करून डिजिटल स्वाक्षरीसह प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।